नमस्कार मित्रांनो, राज्यामध्ये भरपूर भरती प्रक्रिया केली जात आहे। त्याच्यामधलीच एक भरती प्रक्रिया नवीन निघालेली आहे, ती म्हणजे तुम्ही पाहू शकता हा शासन निर्णय आहे। तो भरती प्रक्रिया म्हणजे महसूल सेवक म्हणजेच कोतवाल पदभरती 2026 ची जाहिरात निघालेली आहे। जे शिक्षित वर्ग आहेत, मुलं आहेत, त्यांच्यासाठी खूप चांगली बातमी आहे, कारण त्यांनी जे मुलं तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आता महसूल सेवक किंवा कोतवाल ते बनू शकत आहेत। कमीत कमी त्यांना 10वी पास असणं आवश्यक आहे। याच्यामध्ये काय जी-आर आहे आणि कुठे काय विभागानुसार आपण जागा पाहूया आणि कशा पद्धतीचे ही राबवली जाणार आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। हा तुम्ही शासन निर्णय पाहू शकता। याच्यामध्ये हा शासन निर्णय जो आहे तुम्हाला 19 ऑगस्ट 2026 हा शासन निर्णय आहे। उपरोक्त विषयांकित प्रकरणी राज्यातील 31/5/2026 रोजी रिक्त असलेल्या 2912 इतक्या महसूल सेवकांची रिक्त पदे भरण्यासाठी एक विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता दिलेली आहे। त्या अनुषंगाने कळविण्यात येते की उक्त संदर्भ क्रमांक 1 मधील शासन निर्णयात नमूद महसूल सेवक कोतवाल भरतीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अथवा त्यांनी नामनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमार्फत महसूल सेवक संवर्गातील उक्त 2912 पदांची भरती प्रक्रिया लवकर करण्यात यावी। सोबत जोडलेल्या जिल्हानिहाय रिक्त पदांच्या विवरणपत्रकानुसार तसेच वरीलप्रमाणे कोतवालांची पदे भरताना संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयातील सुधारित तरतुदीचे काटेकोरपणे पालन करून त्याचप्रमाणे कोतवालांची पदे भरली जातील, याची दक्षता निवड समितीने घ्यावी। तसेच सदरची पदप्रक्रिया 30/11/2026 पूर्वी कोणत्याही परिस्थितीत पार पडली जावेत असे निर्देश याची दक्षता घ्यावे असं सांगितलेलं आहे। हा त्याचा शासन निर्णय आहे, म्हणजे नोव्हेंबरच्या पहिलेच ही जागा पूर्ण भरली जातील। ही जी जागा ही ऑफलाईन पद्धतीने भरतील असा याचा अंदाज आहे, कारण इथे ऑनलाईनची वेबसाईट वगैरे दिलेली नाही आणि याची कमीत कमी शिक्षण जर तुम्ही बघाल तर 10वी कमीत कमी 10वी तरी पास असणं आवश्यक आहे। पुन्हा डिटेलमध्ये तुम्हाला माहिती सांगतो। याच्यामध्ये ही भरती प्रक्रिया 30 नोव्हेंबर जसं मी सांगितलं त्याच्या पहिले होणार आहे। महसूल व वन विभागाने कार्यसन अधिकारी यांनी 19 ऑगस्ट 2026 रोजी हा पत्रक काढलेला होता। त्या पत्रकानुसार निवड समितीमार्फत भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। जिल्ह्याने जे रिक्त पदांचे विवरण जे आहे ते मी तुम्हाला दाखवतो। याच्यामध्ये जे जिल्हानिहाय रिक्त पद आहेत त्याच्यामध्ये पाहू शकता महसूल सेवक माहिती जे आहे 31/5/2026 च्या अखेरच्या त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये मंजूर पदे आहेत 500, परंतु भरलेली पदे जी होती ते 217 आणि जे रिक्त पद आहेत ते 283 आहेत। जालनामध्ये तसेच 291 पदे मंजूर होते, 244 भरले, 47 बॅलन्स आहेत, रिक्त पदे आहेत। परभणी जिल्ह्यात सुद्धा 313 मंजूर झाले होते, 249 भरली गेलीत आणि 64 रिक्त आहेत। हिंगोली जिल्ह्यामध्ये 174 मंजूर होते, 129 भरली गेली, 45 रिक्त आहेत। नांदेड जिल्ह्यामध्ये 457 पदे मंजूर झाली होती, 379 भरण्यात आली आणि 78 रिक्त आहेत। बीड जिल्ह्यामध्ये 371 मंजूर होते, 300 भरण्यात आले, 71 रिक्त आहेत। तसंच लातूर जिल्ह्यामध्ये 317 मंजूर होते, 255 भरले आणि 62 रिक्त आहेत। धाराशिवमध्ये 251 मंजूर होते, 216 भरले, 35 रिक्त आहेत। एकूण 2647 पैकी 1989 भरले आहेत आणि 685 रिक्त आहेत। त्याच्यानंतर तुम्ही जर बघाल नागपूरमध्ये 445 मंजूर होते, 310 भरण्यात आले आणि 115 रिक्त आहेत। वर्धा जिल्ह्यामध्ये 277 मंजूर होते, 231 भरले, 46 रिक्त आहेत। भंडारा जिल्ह्यामध्ये 197 मंजूर होते, 139 भरले, 58 रिक्त आहेत। गोंदियामध्ये 196 मंजूर होते, 157 भरण्यात आले आणि 39 रिक्त आहेत। चंद्रपूरमध्ये 287 मंजूर होते, 211 भरले आणि 76 रिक्त आहेत। गडचिरोली जिल्ह्यामध्ये 699 होते, 629 भरण्यात आले आणि 70 रिक्त आहेत। एकूण 2081 मंजूर झाले होते, 1677 भरण्यात आले आणि 404 रिक्त आहेत। याची मी PDF सुद्धा तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देतो, कारण एवढं वाचणं पॉसिबल नाही। मात्र एकूण 12,977 पैकी 10,066 भरण्यात आले आणि 2,912 रिक्त आहेत। अशा पद्धतीची रिक्त पदं आहेत, तुम्ही तुमच्या जिल्ह्याचे पाहून घ्या किती रिक्त आहेत। याच्यानंतर समोरचं जसं काही फॉर्म भरण्याची डेट सुरू होईल, ऑनलाईन राहणार की ऑफलाईन राहणार, जर ऑफलाईन असलं तर त्याची जे जाहिरात आहे किंवा ज्याचा जो फॉर्म आहे तो निमो ऑनलाईन सेंटरवर, निमो ॲप
तुमच्याकडे असेल नसेल तर डाउनलोड करून घ्या प्ले स्टोअरवरून. निमी ॲपवर तुम्हाला मिळून जाईल. आणि जर ऑनलाईन असलं तरी तुम्ही निमी ॲपवरून तुम्ही अर्ज करू शकता. अशा पद्धतीची याची माहिती होती. काही तुम्हाला अडचण आल्यास तुम्ही कमेंट्समध्ये पाठवू शकता. आणि फर्स्ट टाईम तुम्ही निमो यूट्यूब चॅनलवर आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.